नमस्कार मित्रांनो, तारीख होती 6 डिसेंबर 1956। मध्यरात्रीच्या सुमारास पूर्ण भारत देशावरती दुःखाचा डोंगर कोसळला। कारण होतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन। त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली। सकाळी हजारोच्या संख्येने लोक त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी येऊ लागले। आजपर्यंतची सगळ्यात मोठी अंत्ययात्रा निघाली। सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या, पण त्यांच्या विचारांनी जी आग लोकांच्या हृदयात लावली ती आजही ज्वलंत आहे। आज बाबासाहेब आंबेडकर आपल्यामध्ये नाहीत, परंतु त्यांनी जे संविधान तयार केलं त्या संविधानावरती पूर्ण देश आज चालत आहे। विचार करा मित्रांनो, एक असा व्यक्ती ज्याने आयुष्यभर जातीवाद सहन केला, खालच्या जातीतील म्हणून हिणवला गेला, शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे प्रयत्न झाले, त्याच व्यक्तीने सगळ्या अडचणींवरती मात करून 32 पदव्या संपादन केल्या आणि जगातले सगळ्यात मोठे संविधान लिहिले। आजही भारत देश या संविधानावरती जगासमोर ताटमान करून उभा आहे। एक महार जातीतील मुलगा भीमराव ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होणं इतकंही सोपं नव्हतं। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकणार आहात इन्स्पिरेशनची अशी एक कथा, इच्छाशक्तीची अशी मिसाल जी ना भूतो ना भविष्य बघायला मिळेल। चला तर मित्रांनो, समजून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाला। 14 एप्रिल 1891ला महू या लष्करी छावणी असलेल्या गावी रामजी व भीमाबाईच्या पोटी बाबासाहेबांचा जन्म झाला। बाबासाहेब हे त्यांचे 14वे अपत्य। या 14 अपत्यांपैकी गंगा, रमा, मंजुळा व तुळसा या 4 मुली जगल्या, तर मुलांपैकी बाळाराम, आनंदराव व भीमराव ही 3 मुले हयात होती। बाबासाहेबांचे कुटुंब हे त्या काळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार जातीचे, त्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक भेदभाव केला गेला। बाबासाहेब अवघे 5 वर्षाचे असताना त्यांच्या आई भीमाबाईचे निधन झाले। त्यानंतर बाबासाहेबांसह अन्य मुलांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाई यांनी कठीण परिस्थितीमध्ये केले। बाबासाहेबांचे मूळ नाव भीमराव रामजी सकपाळ, परंतु त्या काळी अनेक वेळा शाळेत नाव दाखल करताना गावाचे नाव आडनाव म्हणून लावले जायचे, त्यामुळे 7 नोव्हेंबर 1900 रोजी साताऱ्यातील गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये त्यांच्या वडिलांनी बाबासाहेबांचे नाव अंबडवेकर असे नोंदवले। परंतु अंबडवेकर उच्चारताना थोडे आडनिडे वाटत असल्याने त्यांचे शिक्षक कृष्णा केशव आंबेडकर यांनी त्यांना अंबडवेकर ऐवजी आंबेडकर हे नाव धारण करण्यास सांगितले। आंबेडकरांनी या गोष्टीला होकार दिल्यानंतर भीमराव सकपाळ या नावाचे रूपांतरण झाले भीमराव आंबेडकर या नावात। डिसेंबर 1904 मध्ये बाबासाहेबांचे वडील मुंबईला आले आणि बाबासाहेब एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शाळेत जाऊ लागले आणि येथूनच सुरू झाला बाबासाहेबांचा अविश्वसनीय, अकल्पनीय असा संघर्ष। मुंबईतील शाळेत प्रवेश मिळाला तर खरा, परंतु जातीमुळे बाबासाहेबांना इतर मुलांपासून वेगळे बसावे लागत असे। शिक्षकांचे सुद्धा सहाय्य मिळत नसे, त्यांना वर्गात बसण्याची सुद्धा परवानगी नव्हती। जेव्हा त्यांना तहान लागत असे तेव्हा शाळेतील पाणी पिण्याच्या भांड्याला किंवा पेलेला स्पर्श करण्याची परवानगी त्यांना नव्हती। जोपर्यंत एखाद्या उच्च जातीतील व्यक्ती त्यांच्या ओंजळीत पाणी ओतत नसे तोपर्यंत त्यांना पाणी मिळत नसे। हे काम बहुतेक वेळा शाळेतील शिपाई करत असे। जर शिपाई नसला तर त्यांना कधी कधी दिवसभर पाण्याविनाच राहावे लागत असे। या घटनेचे वर्णन पुढे जाऊन ते करतात, शिपाई नाही तर पाणी नाही। अशा अनेक अडचणींवर मात करून बाबासाहेब 1907 साली एल्फिन्स्टन हायस्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले। एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळवणे एवढे दुर्मिळ होते की त्यांचे अभिनंदन करण्यासाठी एक जाहीर सभा भरवण्यात आली होती। शिकण्याची प्रबळ इच्छा असून सुद्धा बाबासाहेबांना आर्थिक अडचणीमुळे महाविद्यालयातील शिक्षण घेणं शक्य नव्हते। याच वेळेस बाबासाहेबांच्या जीवनात एंट्री होते बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांची। बाबासाहेबांची हुशारी बघून महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी महाराजांनी त्यांना प्रत्येक महिन्याला 25 रुपये शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले। हीच ती घटना होती ज्यामुळे बाबासाहेब पुढे जाऊन 32 पदव्या घेऊ शकले व देशाला संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिळाले। डॉक्टर बाबासाहेबांविषयी आपले विचार मांडताना प्राध्यापक एडविन सेलिगमन म्हणतात, भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहेत। डॉक्टर बाबासाहेब यांनी अनेक सत्याग्रह देखील घडवून आणले। यामध्ये प्रामुख्याने 1928 साली अंबादेवी मंदिर सत्याग्रह, 1929 साली पार्वती मंदिर सत्याग्रह आणि 1930 साली काळाराम मंदिर सत्याग्रह हा सगळ्यात दीर्घकाळ चालणारा सत्याग्रह ठरला। हा सत्याग्रह करताना बाबासाहेब म्हणतात, आज आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत। मंदिरात प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत। आपले प्रश्न राजकीय आहेत, राजकीय, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक आहेत। याच काळी काळाराम मंदिर सत्याग्रहात कवी कुसुमाग्रज हे सुद्धा सहभागी झाले होते। त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली। त्या काळी बाबासाहेबांना अनेक वेळा प्रश्न विचारला जात होता की जर तुमची रामावर खरी भक्ती असेल तर तुम्हाला देवळातच प्रवेश का हवा आहे। यावर अमरावतीमधील सभेत बोलताना बाबासाहेब म्हणतात, उपासनेचे अनेक प्रकार आहेत। साकाराचे प्रत्यक्ष पूजन देवळात करता यावे म्हणून अस्पृश्यांना देवळात प्रवेश पाहिजे असे नाही। त्यांना सिद्ध करायचे आहे की त्यांच्या प्रवेशाने देवालय भ्रष्ट होत नाही किंवा त्यांच्या स्पर्शाने मूर्तीचे पावित्र्य कमी होत नाही। पुढे बाबासाहेब म्हणतात, हिंदुत्व ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे ती तितकीच ती अस्पृश्यांची आहे।
या हिंदुत्वाची प्राणप्रतिष्ठा जितकी वशिष्ठांसारख्या ब्राह्मणांनी, कृष्णासारख्या क्षत्रियांनी, तुकारामासारख्या वैष्णवांनी केली, तितकीच वाल्मिकी, रोहिदास इत्यादी अस्पृश्यांनी देखील केली आहे। या हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी अस्पृश्यांनी आपली माणुसकी खर्ची घातली आहे। मंदिरे जितकी स्पृश्यांची तितकीच ती अस्पृश्यांची देखील आहेत। 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून बाबासाहेबांची निवड करण्यात आली। बाबासाहेब आंबेडकर हे एक महान शिक्षण तज्ज्ञ होते। शिक्षणाविषयी आपले मत मांडताना ते म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। त्यांनी पूर्ण जगाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला। आज ज्या वेळेस महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव समोर येते त्यावेळेस आपल्याला दोन वेगळ्या विचाराच्या मतभेद असलेल्या व्यक्ती डोळ्यासमोर येतात। पण ज्या वेळेस भारताचे संविधान निर्माण करण्याची वेळ आली त्यावेळेस महात्मा गांधी यांनीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सुचवले। आंबेडकरांवर मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून भारतीय संविधानाच्या निर्मितीची जबाबदारी सोपवण्यात आली। 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधान सभेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान स्वीकारले आणि 26 जानेवारी 1950 रोजी लागू केले। हे संविधान तयार करण्यास 2 वर्षे, 11 महिने, 18 दिवस आणि 64 लाख रुपये खर्च झाले। डॉक्टर बाबासाहेबांचे संविधान निर्मितीमधील कार्य काय होते याचे वर्णन करताना एस नागप्पा म्हणतात, या घटनेचा मसुदा तयार करण्याचे कष्ट घेतल्याबद्दल पुन्हा एकदा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आभार मानतो। हे काम गुंतागुंतीचे आहे याविषयी शंकाच नाही, तरी सुद्धा त्यांनी ते अतिशय यशस्वीपणे व कमी वेळेत केले। घटना समितीच्या बैठकीत डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपल्या भाषणात म्हणतात, स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी जी मसुदा समिती नियुक्त करण्यात आली तिचे सभासद आणि प्रामुख्याने तिचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर यांची निवड करण्याचा घटना समितीचा निर्णय अगदी अचूक होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उत्कृष्ट अशी राज्यघटनेची निर्मिती करून तो सिद्ध करून दाखवला। वर्तमान काळात दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब हे केवळ दलितांचे नेते नव्हते, ते केवळ भारताचे नेते नव्हते तर ते पूर्ण देशाचे नेते होते। त्याचबरोबर महात्मा गांधी हे आपले विचार मांडताना बाबासाहेबांविषयी म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लाखो सवर्ण हिंदूपेक्षा श्रेष्ठ असूनही त्यांना अस्पृश्य मानले ही आपल्या हिंदू धर्मशास्त्राची व आपली चूक आहे, ती सुधारणे इष्ट आहे। अशा या भारत देशाच्याच नाही तर पूर्ण जगाच्या महामानवाने 6 डिसेंबर 1956 रोजी जगाचा निरोप घेतला। आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शतशः प्रणाम।